नमस्कार. तीर्थयात्रा मॉरिशस टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि मी सुनीता कुलकर्णी आम्ही सादर करत आहोत आमच्या अनसंग हिरोईन्स या मालिकेचा 10वा आणि शेवटचा भाग. या भागात आपले मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. मंडळी, या अगोदरच्या भागात आपण पंडिता रमाबाई, रखमाबाई, सावित्री, फातिमा अशा अनेक स्त्रियांना भेटलो ज्यांनी स्त्रियांना मानसन्मान मिळावा म्हणून जाणीवपूर्वक समाजाचा विरोध पत्करून अनेक प्रयत्न केले, ज्यांच्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी करता आल्या. पण पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे का? एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्त्रीला मान मिळतो का? आपण घरात आई बघतो, ती अन्नपूर्णा असते. काटकसर करून आपलं दैन्य दिसू न देणारी लक्ष्मी असते. आपण स्वतः शिकलेली नसली तरी मुलांनी शिकावं, व्यवहार कुशल व्हावं हे शिकवणारी सरस्वती असते. पण तिला मान मिळतो का? बहुसंख्य घरात तिला किती मदत केली जाते. तू दमलीस, आज तू पूर्णपणे आराम कर, असं कोणी म्हणतं का तिला? का गृहीत धरतो आपण तिला? कारण पितृसत्ताक पद्धत आपल्या समाजाच्या हाडी माशी खेळली, डीएनएचाच भाग झाली. स्त्रियांना दुय्यम स्थान, मुलगा मुलगी हा भेद अजूनही केला जातो. वरवर पाहता आपल्याला दिसतंय की मुली शिकतायत, स्त्रिया नोकरी करतायत, पण शिकताना किती अडथळे येतात. नोकरी करणाऱ्यांना मुलं, घर, नोकरी, वृद्ध सासू सासरे या सगळ्यांना सांभाळत कसरत करावी लागते. तरीही आपण शिकू शकलो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो. हे कुणामुळे शक्य झालं? तर महात्मा फुले, आगरकर, रानडे आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या सावित्रीबाई, रमाबाई यांच्यामुळे. विधवा स्त्रियांना शिक्षण, स्वतःचं विश्व मिळालं पंडिता रमाबाईंमुळे. बालविवाह थांबले रखमाबाईंमुळे. सतीची प्रथा बंद झाली राजा राममोहन राय यांच्यामुळे. त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञच राहिलं पाहिजे. मुक्ता साळवे सावित्रींच्या शाळेतली, मांग समाजातली मुलगी. शिक्षणाने कसा फरक पडतो याचं जिवंत उदाहरण. मुळातच हुशार असलेल्या, शिक्षणाने आत्मभान आलेल्या मुक्ताने महार मांगांच्या दुःखाविषयी निबंध लिहिला आणि 15 फेब्रुवारी 1855 साली तो ज्ञानोदय मासिकात प्रसिद्ध झाला. नंतर नो मीन्स नो असं ठणकावून सांगणाऱ्या जिगरबाज बाईची स्फूर्तिदायक कहाणी आपण पाहिली. ती होती भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि पहिला घटस्फोट घेणारी महिला. ज्या काळात बाईला ब्र काढणं मुश्किल होतं, त्या काळात बंड करणारी, अनिष्ट चाली रूढी विरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्याय व्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई म्हणजे रखमाबाई राऊत. तिचा खटला महिलांना प्रेरणादायक ठरला. 1819 सालचा एज ऑफ कन्सेंट ऍक्ट प्रत्यक्षात आला. 18व्या शतकात जी गोष्ट अशक्य वाटत होती ती रखमाबाईंनी करून दाखवली. तिचा उठाव, बंड आणि आत्मविश्वास यामुळे भविष्यातलं चित्र बदलायला सुरुवात झाली. पण आज विचार केला तर चित्र पूर्ण बदललेलं दिसत नाही. कारण अशा रमाबाई, रखमाबाई, आनंदीबाई, सावित्रीबाई हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच. बाकीच्यांना काही निर्णय घेण्याचा, नवीन करण्याचा, एवढंच काय, काही म्हणायचाही अधिकार नाही. पुरुष म्हणतील ते ऐकण्याचा आणि फक्त ऐकण्याचाच अधिकार. अधिकारही नाही, कर्तव्यच. हीच गोष्ट सुप्रसिद्ध पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम आपल्या एका कवितेत फार छानपणे व्यक्त करतात. वह कहता था वो सुनती थी, वह कहता था वो सुनती थी, जारी था एक खेल कहने सुनने का. खेल में थी 2 पर्चियां, खेल में थी 2 पर्चियां, एक में लिखा था कहो, एक में लिखा था सुनो. अब वह नियति थी या महज संयोग, उसके हाथ लगती रही वही पर्ची जिस पर लिखा था सुनो. वह सुनती रही. उसने सुने आदेश, उसने सुने उपदेश, बंदिशें उसके लिए थी, उसके लिए थी वर्जनाएं. वह जानती थी कहना सुनना नहीं है केवल क्रियाएं. राजा ने कहा जहर पियो, वह मीरा हो गई.
ऋषि ने कहा पत्थर बनो, वह अहल्या हो गई। प्रभु ने कहा निकल जाओ, वह सीता हो गई। चिता से निकली चीख, किन्हीं कानों ने नहीं सुनी, वह सती हो गई। झुरती रही उसकी फरियाद, अटके रहे शब्द, सीले रहे होठ, धंधा रहा गला। उसके हाथ कभी नहीं लगी वह पर्ची, जिस पर लिखा था कहो, जिस पर लिखा था कहो। विवाह ही स्त्रीच्या जीवनातली एक महत्वाची घटना, तिच्या जीवनात मूलभूत बदल घडून आणणारी घटना. माप ओलांडल्यानंतर जणू तिचा पुनर्जन्मच होतो. घरातल्या सगळ्या वस्तूंशी नातं जुडतं. प्राचीन काळापासून साहित्यात स्त्रीचं वर्णन शयनेषु रंभा, भोज्येषु माता, करणेषु दासी असं केलं गेलं आहे. एखाद्याच कालिदास तिला गृहिणी बरोबरच सखी, सचिव म्हणून सन्मान देतो. हा सन्मान स्वत्व मिळतो का आज तिला? नाही मिळत. पण स्त्रीवादाचा उद्घोष न करता, बंडाचा झेंडा न फडकवता याच स्वत्वाची मागणी करणाऱ्या पद्मा गोळे आपल्याला अंतर्मुख करतात. मी घरात आले. उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले. 2 डोळ्यातली ज्योत झाले, माझे डोळे खाली वळले. भुई म्हणाली तू माझी, काढ केर, कर स्वच्छ. मी म्हटलं खरंच ग आई. केरसुणी झाले, रांगोळी झाली. चूल म्हणाली तू माझी, मी तिची लाकडं झाली. जात म्हणालं तू माझी, गहू झाले, ज्वारी झाले, उखळीमधले भात झाले. ताकामधली रवी होऊन मथनीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन, गुपित राखली, छिद्र झाकली, पण ती वात तेल होऊन काने कोपरे उजळून टाकली. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले, माझी मला हरवून बसली. आता सोंगे पुरी झाली. आता सोंगे पुरी झाली, सारी ओझी जड झाली. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही सुचू दे. मोकळा श्वास घेऊ दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे, घेत घेत जाऊ दे. सध्या तर चीड यावी असं वातावरण आहे. बलात्कारच्या घटना ऐकून, वाचून, केसेस पाहून संताप येतो. 3 वर्षाच्या मुलीपासून ते वृद्धेपर्यंत, बिकिनी पासून ते बुरखा घालणाऱ्या स्त्रियांपर्यंत कुणीही सुटलेलं नाही. ऍसिड अटॅक, लैंगिक अत्याचार, सामूहिक बलात्कार करूनच हे नराधम थांबत नाही, तर समाज माध्यमावर त्या कृत्याचे फोटो व्हायरल करतात. समोर घटना घडत असताना सुद्धा जमावातील कुणीही मदतीला येण्याचं धैर्य दाखवत नाही. म्हणूनच भर बसमध्ये निर्भयासारख्या घटना घडतात. उत्तान, हैदराबाद, खैरलांजी, हाथरस, किती घटना सांगाव्यात. जिथे न्याय मिळेल असं वाटतं त्या कोर्टाचा दृष्टिकोनही काही वेळा धक्कादायक असतो. जोपर्यंत स्त्रीकडे एक वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला लढतच राहावं लागणार. या लढाईत समविचारी पुरुषही आपल्या बरोबर आहेत. म्हणून हा लढा पुरुष जातीशी नाही, तर पुरुषी वृत्तीशी आहे. आणि त्यासाठी आपणही कुणावर तरी अवलंबून राहणं सोडलं पाहिजे. स्वतःतल्या सावित्रीला, रखमाला ओळखलं पाहिजे. स्वतःचं रक्षण करायला समर्थ झालं पाहिजे. स्वतःच्या हातात खड्ग घेतलं पाहिजे. याच अर्थाची पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. उठो द्रौपदी, शस्त्र उठा. छोड़ो मेहंदी खड्ग संभालो, खुद ही अपना चीर बचा लो. द्यूत बिठाए बैठे शकुनी, मस्तक सब बिक जाएंगे. उठो द्रौपदी, शस्त्र उठा लो, अब गोविंद न आएंगे. कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से. कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से. स्वयं ही लज्जाहीन पड़े हैं, वे क्या लाज बचाएंगे. उठो द्रौपदी, शस्त्र उठा लो, अब गोविंद न आएंगे. कल तक केवल अंधा राजा, कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा बहरा भी है. होठ सी दिए है जनता के, कानों पर पहरा भी है. तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको क्या समझ आएंगे. उठो द्रौपदी,
उठो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद न आएंगे, अब गोविंद न आएंगे. धन्यवाद.